नाही. जर आम्हाला लॉलीपॉप द्यायचा प्रयत्न केला गेला तर आम्ही पुढे रोडवरती पडू आणि आमच्यामध्ये ती ताकद आहे. तर हे सरकार गेल्या 20 दिवसापासून झोपेचं सोंग करतंय. नमस्कार मित्रांनो, मी सोमगुराव ब्लॉगरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिनांक 19 जुलै रोजी दादर येथे होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी पाठिंबा आंदोलनास मी चाललोय, कारण का मी सुद्धा एक झुरळच आहे. तर वेळ न घालवता जाऊयात त्या अगोदर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार दादा, तुम्ही कुठून आलाय? मी आलोय कोर्टवरून, कुलाबा विधानसभा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विद्यार्थी सेना म्हणून. माझे काही प्रश्न आहेत, त्याचं उत्तर तुम्ही द्या. माझा पहिला प्रश्न असा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिलेला हा पाठिंबा नेमका कोणत्या भूमिकेतून दिला आहे? हा वैचारिक पाठिंबा आहे, विद्यार्थी हितासाठी घेतलेला निर्णय आहे की केवळ राजकीय समीकरणाचा एक भाग आहे? हे विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय, कारण आपण लय आगी बघू शकतो की सगळ्यात पहिले जे सोनम सरांचं जे हे झालंय त्याच्यावरती आमचे जे मेन प्रमुख आहेत उद्धवजी ठाकरे, त्यांनी सगळ्यात पहिले जे पाठिंबा दिला ते सोनम वांगचुक सरांनाच दिलं. तर कारण सोनम वांगचुक सर हे 19 दिवस उपोषणावरती राहिले, ते आमच्यासाठी राहिले. त्यांचं काय म्हणजे स्वतःचं हे नव्हतं, ते आमच्यासाठी राहिले. ते बघून आमच्या प्रमुखांनी हे दिलंय पाठिंबा, आणि ते विद्यार्थीच पाठिंबा आहे, फक्त विद्यार्थ्यांसाठीच. आणि याच्यामध्ये दुसरं कोणतंही हे नाही आहे त्यांचं, म्हणजे स्वतःचं असतं नाही की माझं एक असं असावं तसा हे काय नाही. विद्यार्थ्यांसाठी आमच्यासाठी सपोर्टला आहे आणि आमच्या फ्युचरसाठीच आहे, आणि याच्यासाठी खूप धन्यवाद मी बोलणार उद्धवजी ठाकरे साहेब. माझा दुसरा प्रश्न असा आहे की युवकांच्या आंदोलनाचा सरकारवर कितपत प्रभाव पडेल? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे राजीनामा देतील का, की सरकार केवळ आश्वासने देऊन हा विषय शांत करण्याचा प्रयत्न करेल? बघा, सगळ्यात पहिले प्रभाव तर खूप मोठा पडलाय, आणि फक्त इकडूनच नाही पडलाय, खूप जागेवर प्रभाव पडतोय, आणि पुढेही प्रभाव पडतच राहिला पाहिजे. का आज उद्धवजी ठाकरे यांनी आज भूमिका आपली मोठी मांडवली, म्हणून आज शिवसेना म्हणून आम्ही आलोय. आणि खूप जण येतील, पण हे कसं माहितीये काय, हे आता आम्ही कोणती लॉलीपॉप घेणार नाही. जर भलेशी धर्मेंद्र प्रधाननी इस्तिफा नाही तरी दिला तर आम्ही रोडवरती पडू, आणि महाराष्ट्र शिक्षण मंत्रीनी जरी नाही दिलं तरी आम्ही रोडवरती पडू. हे आता फक्त शांतीपूर्ण आंदोलन आहे. जर आम्हाला लॉलीपॉप द्यायचा प्रयत्न केला गेला तर आम्ही पुढे रोडवरती पडू, आणि आमच्यामध्ये ती ताकद आहे, कारण आम्ही विद्यार्थी आहेत. आम्ही या देशाचा म्हणजे एक बोलू शकतो तुम्ही तरुण आहे. जर आम्ही आज शिकलो नाही बरोबर तर उद्या आम्हाला शिकवता येणार नाही, कोणते रूल्स बनवता येणार नाही, आणि आम्ही सुद्धा करप्टच निघू. आणि आम्हाला करप्ट निघायचं नाही, आम्हाला इमानदारीच राहायचंय, कारण हा देश आमचा आहे, ही पोरं आमची आहे, ही माणसं आमचीच आहे. आणि आज जो पाठिंबा आहे सरांचा तो पूर्णपैकी विद्यार्थ्यांनाच आहे, आणि इस्तिफा तरी धर्मेंद्र प्रधानांनी दिलंच पाहिजे. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. जय महाराष्ट्र. नमस्कार दादा, कुठून आलात तुम्ही? आम्ही शिवडीवरून आलोय, शिवडी विधानसभा. माझा काही प्रश्न आहेत. या आंदोलनाचा युवकांच्या आंदोलनाचा सरकारवर कितपत प्रभाव पडेल? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि तसेच महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे राजीनामा देतील का, की सरकार फक्त आश्वासने देऊन हा विषय शांत करण्याचा प्रयत्न करेल? असं काहीच होणार नाहीये, कारण मेलेल्याला एकटा उठवता येतं, पण जो झोपेचं सोंग करतोय त्याला कधीच उठवता येत नाही. तर हे सरकार गेल्या 20 दिवसापासून झोपेचं सोंग करतंय, त्यामुळे यातून काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. आणि तुम्हाला माहित असेल, एक 2-3 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी देखील, पंजाबच्या शेतकऱ्यांनी असंच आंदोलन दिलेलं, त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला, शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले, आणि खूप वर्षांनी सरकारला माघार घ्यावी लागली. त्यामुळे इतक्यातच विद्यार्थ्यांना यश मिळेल असं वाटत नाही. परंतु जर हे आंदोलन असंच सुरू राहिलं, सगळे विद्यार्थी एकजुटीने या आंदोलनात उतरले, तर नक्कीच धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसे या दोघांनाही राजीनामा द्यावा लागेल. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला तुमचा टाइम दिल्याबद्दल. सॉरी. तुम्हाला काय वाटतं, धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसे राजीनामा देतील का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.